नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक नवीन टॉपिक या ठिकाणी बघणार आहोत. सोमन वांगचुक यांच्या संदर्भातला आहे तो. तुम्हाला माझ्या मागे असलेले जे व्यक्तिमत्व आहेत कदाचित बऱ्याचशा विद्यार्थ्यांना माहिती नसेल, परंतु हे आहेत सोमन वांगचुक. सोमन वांगचुक यांना आता जस्ट 14 मार्च 2026 रोजी भारताच्या एका प्रेस नोटच्या माध्यमातून एक कळवण्यात आलं होतं की आम्ही यांच्यावरती असलेले जे काही लिटिगेशन्स वगैरे आहेत किंवा यांना आम्ही जे की भारताच्या विरोधात किंवा भारत सरकारला धोका असल्यासारखा हा व्यक्ती आहे वगैरे यासाठी त्यांना डिटेन करून ठेवलं होतं. ठीक आहे, तर अशा डिटेन करून ठेवलेल्या व्यक्तीला आम्ही आता सोडत आहोत. आता हा जो मुद्दा आहे, हा मुद्दा या ठिकाणी यासाठी मी तुमच्यासमोर घेऊन येतोय कारण की हा कुठं ना कुठेतरी आपल्या पॉलिटिक्सशी रिलेटेड आहे. आता तुम्ही म्हणाल सर का बरं पॉलिटिक्सशी रिलेटेड आहे? तर बघा मित्रांनो, सोमन वांगचुक जवळपास 2020 पासून जेव्हापासून लडाख नावाचा जो आपला केंद्रशासित प्रदेश तयार झालेला आहे, जम्मू काश्मीर 2019 मध्ये त्याचा जो दर्जा आहे जम्मू काश्मीरचा 370च्या कलमात दिलेला, तो काढून घेतला. ऑब्व्हियसली तो काढून घेतल्यानंतर लगेच जम्मू काश्मीरचा ऍक्ट बनवला आणि जम्मू काश्मीरचा ऍक्ट बनवून लडाख एक वेगळं केंद्रशासित प्रदेश तयार केला. लडाख हा केंद्रशासित प्रदेश झाल्यानंतर एका वर्षानंतरच साधारणतः 2020 मध्येच सोमन वांगचुक यांनी त्या प्रदेशातील असलेली भाषा, त्या प्रदेशातील असलेली संस्कृती, त्या प्रदेशातील असलेला एक वारसा जतन करण्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी लडाखला 6व्या परिशिष्टामध्ये समाविष्ट करून घ्या याबद्दलचा आवाज उठवला. आता या ठिकाणी या लेक्चर्समध्ये तुम्हाला 2 ते 3 अँगल समजून घ्यायच्यात. पहिली गोष्ट, हा व्यक्तिमत्व ओके जे की 1988 पासून आपल्या भारतामध्ये विद्यार्थ्यांना घडवण्याचा, महत्त्वाचे असे सायंटिफिक इन्व्हेंट करण्याचा किंवा एक खास म्हणलं गेलं तर लडाखमधील एवढ्या दुर्गम प्रदेशामध्ये ज्या ठिकाणी सार्वजनिक सुखसुविधा नाहीत अशा ठिकाणी ते इन्व्हेंट करतायत, त्या ठिकाणच्या लोकांचं जीवनमान सफल करायचा प्रयत्न करतायत, अशा व्यक्तीला जस्ट 2025 मध्ये देशद्रोही म्हणून जाहीर केलं जाते. आणि देशद्रोही म्हणून जाहीर तर केलं जाते प्लस त्यांच्यावरती ओके त्यांना नंतर मुक्तही करून दिलं जाते. म्हणजे नक्की सरकारचं चाललंय काय की एखाद्या व्यक्तीला जो देशासाठी एवढ्या मोठ्या महत्त्वाच्या गोष्टी करतोय, देशातल्या तरुण पिढीला जागृत करायचा प्रयत्न करतोय, शिक्षणाच्या एका वाटेवरती घेऊन चाललेला हा व्यक्तिमत्व, अचानक तुम्ही त्याला देशद्रोही घोषित करताय, त्याला तुम्ही डिटेन करताय. ठीक आहे, बरं मुद्दा असा आहे की हे व्यक्तिमत्व लडाखचं ठेवलं जाते जोधपूरला, राजस्थानच्या साईडला त्यांना ठेवलं जाते. म्हणजे हे समजत नाहीये की त्यांना एवढं लांब का ठेवलं गेलं. बरं दुसरी गोष्ट, त्यांना हाऊस अरेस्ट केली 2024च्या काळामध्ये, नंतर परत इश्यू झाला की त्यांना मग देशविरोधी ऍक्टिव्हिटी केली म्हणून त्यांना अटक केलं. बरं त्यानंतर स्वतः म्हणजे 17 मार्चला ओके म्हणजे साधारणतः उद्या परवा त्यांच्यावरती ट्रायल होणार होते कोर्टमध्ये. तर ट्रायल होण्याच्या आधीच गव्हर्नमेंटने काय केलं, 2 पावलं मागं आलं आणि गव्हर्नमेंटने एक प्रेस नोट रिलीज केली, ज्या प्रेस नोटमध्ये सरळ सांगितलं गेलं होतं, म्हणजे बघा हे PIBचा सोर्स असलेली प्रेस रिलीज आहे. ठीक आहे, यामध्ये सरळ सांगितलेलं की कमिटमेंट आम्ही करतोय, काय करतोय की त्या ठिकाणी म्हणजे लडाखच्या प्रदेशामध्ये पीस राहील, स्टेबिलिटी राहील आणि म्युच्युअल ट्रस्ट राहील. ठीक आहे, म्युच्युअल ट्रस्ट राहील. त्याच्याचमुळं ठीक आहे, त्याच्याचमुळं आम्ही जे काय ऍक्टिव्हिटीज जे झाल्या होत्या ओके सोमन वांगचुक यांच्याबद्दलच्या ज्या काय ऍक्टिव्हिटी केल्या गेल्या होत्या किंवा त्यांनी ज्या काय ऍक्टिव्हिटी केल्या होत्या त्या ऍक्टिव्हिटीमधून आम्ही त्यांना काय करतोय, रिवोक करतोय. म्हणजे त्यांच्यावरती सगळे जे काय आम्ही लिटिगेशन्स दाखल केले होते ते आम्ही काय करतोय, माघारी घेतोय. मग आता हा सगळा मॅटर नक्की झाला काय होता, म्हणजे या ठिकाणी आपल्याला पहिला अप्रोच समजून घ्यायचा आहे की असं का झालं. ओके असं का झालं की ज्यामुळे सोमन वांगचुक जे आहेत हे सोमन वांगचुक यांनी प्रोटेस्ट करायला सुरुवात केली. आणि दुसरा मुद्दा असा आहे की यामध्ये जी प्रोटेस्ट केली जात होती ती कशासाठी केली जात होती की 6th शेड्यूल मध्ये आम्हाला समावेश करून घ्या. मग आता हा भारतीय राज्यघटनेचा 6th शेड्यूल काय, तो पण आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. आणि तिसरा अप्रोच आहे की सोमन वांगचुक यांच्याबद्दलची माहिती, या 3 अँगलनी आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तो लेक्चर शेवटपर्यंत नीट समजून घ्या, पाहून घ्या. ठीक आहे, तुम्हाला जर माहिती नसेल तर मी किरण गुरुजी MPSC रँच नावाचा एक ऑफलाईन प्रोजेक्ट सध्या नागपूरच्या साईडला सुरू केलेला आहे. तो सध्या मी वर्कआउट करतोय आणि या माध्यमातून काही महत्त्वपूर्ण अशा करंट अफेअर्सच्या न्यूज किंवा सराव प्रश्न मी आपल्या महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी घेत असतो. हे सगळे लेक्चर्स सगळ्या स्पर्धा परीक्षांसाठी आहेत. त्याच्यामुळे तुम्ही वर्ग 4ची तयारी जरी करत असाल आणि वर्ग 1ची जरी तयारी करत असाल तरी तुम्हाला सगळ्यांना ह्या गोष्टी लागू पडतील. ठीक आहे, आता नीट समजून घेऊया हा नक्की मॅटर काय होता. बघा काही दिवसांच्या आधी ठीक आहे साधारणतः 2024 मध्ये, तसं तर 2020 मध्ये याबद्दल चर्चा केली जात होती परंतु उघडरित्या चर्चा झाली नव्हती.
पण साधारणतः 2024 मध्ये सोमन वांगचुक यांनी एक महत्त्वपूर्ण असे काही अहवाल सांगितले होते. ते अहवाल असे होते की लडाख प्रदेशामध्ये, ओके, लडाखचा जो प्रदेश आहे जो की आता युटी आहे 2019 नंतर, ठीक आहे, 2019 नंतर त्याला युटी केलेलं आहे. आता युटी म्हणजे काय, तर या ठिकाणी केंद्र शासनाला या ऍडमिनिस्ट्रेशन करण्याचा सर्व अधिकार आहे. त्याचा सर्व अधिकार या ठिकाणी दिलेला आहे. या लडाखला स्पेसिफिक अशी विधानसभा नाही, ठीक आहे. या ठिकाणचं जे काही व्यवस्थापन चालतं ते चालतं नायब राज्यपाल यांच्या हस्ते. तिथलं सगळं व्यवस्थापन कोण बघतात, तर नायब राज्यपाल बघतात. आणि ऑब्व्हियसली नायब राज्यपालांची अपॉइंटमेंट कोण करतात रे बाबांनो, तर नायब राज्यपालाची जी अपॉइंटमेंट केली जाते ती राष्ट्रपतीद्वारे केली जाते. म्हणजे केंद्राने शासित केलेला हा जो प्रदेश आहे त्यालाच आपण जनरली म्हणतो युटी. आणि युटी संदर्भात आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये भाग 8 दिलेला आहे, ठीक आहे. आता नीट समजून घ्या की हे सगळं झालं. आता या लडाखमध्ये जर सपोज पर्यटनाचा विकास करायचा असेल, म्हणजे पर्यटनाचा डेव्हलपमेंट करायचा असेल, तर नायब राज्यपाल कोणाला विचारणार, केंद्राला विचारणार. या प्रदेशामध्ये काही सांस्कृतिक विकास करायचा असेल किंवा काही शैक्षणिक विकास करायचा असेल, काही सामाजिक विकास करायचा असेल, तर प्रत्येक वेळेस नायब राज्यपाल कोणाला विचारणार, केंद्राला विचारणार. याच्यामुळे काय होतंय की लडाखची जी प्रगती व्हायला पाहिजे ज्या गतीने, ती त्या गतीने होत नाही, ठीक आहे, त्या गतीने होत नाही. म्हणजे जी आपल्याला एक प्रॉपर डेमोक्रेसी पाहिजे, ठीक आहे, वी वॉन्ट डेमोक्रेसी इन लडाख नावाचे फलक घेऊन, ओके, वांगचुक साहेब 2020 पासूनच त्या ठिकाणी प्रोटेस्ट करत होते. परंतु हे सगळे प्रोटेस्ट एकदम शांततामय पद्धतीने होती. त्या काळात कोणी त्यांच्याकडे लक्ष सुद्धा दिलं नव्हतं. पण 2024च्या काळामध्ये त्यांनी ज्यावेळेस या प्रोटेस्टला मोठ्या प्रमाणात एक वाईड स्वरूपामध्ये पूर्ण देशभर पसरवण्याचा प्रयत्न केला आणि लडाखमध्ये नक्की चाललंय काय या संदर्भात सगळ्या गोष्टी लक्ष वेधायला लागली, सगळी दुनिया ज्यावेळेस लक्ष वेधायला लागली त्यावेळेस खरंच त्या ठिकाणी डेमोक्रेसी नाहीये का? तुम्ही विचार करा ना की त्या ठिकाणी डेमोक्रेसी म्हणजे विधानसभाच नाहीये, तिथल्या लोकांना अधिकारच नाही तिथल्या गोष्टी ठरवण्याचा. लडाख हा काही छोटा केंद्रशासित प्रदेश नाही, सगळ्यात मोठा क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून सगळ्यात मोठा केंद्रशासित प्रदेश. हेमिस नावाचं नॅशनल पार्क त्या ठिकाणी आहे, जे तुम्ही अभ्यासामध्ये बघितलं असेल. एवढ्या मोठ्या प्रदेशामध्ये, म्हणजे हा एवढाच नाही, तर या प्रदेशामध्ये स्ट्रॅटेजिक लोकेशनच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी चीनची सीमा, ठीक आहे, अफगाणिस्तानची सीमा आणि पाकिस्तानची सीमा, त्या सगळ्या सीमा लाभलेला हा केंद्रशासित प्रदेश. वादग्रस्त सीमांमध्ये पीओकेचा पार्ट आणि असं काही चीनचा एकदम डेंजरस असा चीनचा भाग, जो की चीन दावा करते पूर्ण लडाखवरती, असा भाग त्या प्रदेशामध्ये आहे. आणि त्या ठिकाणी केंद्राच्या हातात जर हे लडाख सारखा केंद्रशासित प्रदेश जर राहत असेल, तर ऑब्व्हियसली या लडाख सारख्या प्रदेशामध्ये डेमोक्रेसी नावाचा भाग राहणार नाही. कारण की बरेचसे लोक केंद्र सरकारलाच तानाशाह म्हणून आता सध्या कन्सिडर करतायत. पण आपल्याला ह्या गोष्टी नाही बोलायच्या, त्या गोष्टींमध्ये आपल्याला पडायचंच नाही. आपल्याला सरळ सरळ हा मुद्दा बघायचा आहे की यांना डेमोक्रेसी हवी आहे आणि त्यासाठी ते त्यांचं आंदोलन करतायत. डेमोक्रेसी कोणाला नाही पाहिजे, प्रत्येकालाच हवी. आता आपल्याला मिळाली म्हणून ठीक आहे, परंतु लडाख जिथं केंद्रशासित प्रदेश आहे अशा ठिकाणच्या लोकांना सरळ सरळ हे असं वाटतंय की आपण सरळ केंद्र सरकारच्या हातात आहोत, आपण प्रॉपर डेमोक्रेसी म्हणून या ठिकाणी जगत नाही आहोत. डेमोक्रेसीचा अर्थ लोकशाही अशा या पद्धतीने घ्या, म्हणजे लडाख मधल्या लोकांनी ठरवावं लडाखमध्ये काय पाहिजे. या सगळ्या दृष्टिकोनातून त्यांना ही डेमोक्रेसी कशी मिळेल, तर ही डेमोक्रेसी मिळण्यासाठी सगळ्यात गरजेचं होतं ते म्हणजे 6 शेड्यूल. आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये एक 6 शेड्यूल दिलेलं आहे. या 6 शेड्यूल मध्ये सरळ सरळ म्हणलेलं आहे, आपल्या भारतीय राज्यघटनेचा आर्टिकल 244, या 244 मध्ये सांगितलेलं आहे की तुम्ही एखाद्या आदिवासी प्रदेश असेल तर त्या आदिवासी प्रदेशाला, जो की शेड्यूल ट्राईब एरियातला जास्त राहतात, आता ऑब्व्हियसली लडाखमध्ये सर्वात जास्त शेड्यूल ट्राईब्स आहेत, मॅक्सिमम लोक त्या ठिकाणी ट्रायबल लाईफ जगतात. मग ह्या ट्रायबल लाईफ लोकांसाठी तुम्ही त्या ठिकाणी एक ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पर्पजसाठी एक डिव्हिजन तयार करा. असा एक ऑटोनॉमस ऍडमिनिस्ट्रेटिव्ह डिव्हिजन की ज्याचं स्वतःची एक जिल्हा परिषद असेल. तर यांचं असं म्हणणं आहे की लडाखला, हा लडाख जो केंद्रशासित प्रदेश आहे, या लडाखमध्ये असलेला कारगिल किंवा लेह हे जे काही जिल्हे आहेत, त्या जिल्ह्यांमध्ये राहणारी मॅक्सिमम लोक ही आदिवासी जमातीची लोक आहेत. तुम्ही या जमातीच्या लोकांना एक शेड्यूल, एक प्रोटेक्टेड असा एरिया बनवा. कारण की प्रॉब्लेम असा होतोय की लडाखच्या प्रदेशामध्ये पर्यटनाच्या दृष्टिकोनातून अनेक लोक या ठिकाणी येतात, ठीक आहे. पर्यटनाच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी लक्षात ठेवा, प्रॉब्लेम काय होतोय, पर्यटनाच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी त्या ठिकाणी अनेक जण येत आहेत, ठीक आहे. काय होत आहेत, अनेक जण येत आहेत, त्याच्यामुळे काय होतंय त्या प्रदेशामध्ये, ठीक आहे. जस्ट एक मिनिट द्या.
या प्रदेशामध्ये अनेक जण येत आहेत आणि अनेक जण आल्यामुळे काय होतंय, या प्रदेशामध्ये असलेली जी पर्यावरणाची चिंता या ठिकाणी वाढत आहे. अनेक पर्यटक त्या ठिकाणी येत आहेत आणि मोठ्या प्रमाणात तलाव दूषित करत आहेत. हा सगळ्यात पहिला पॉईंट त्यांनी समजून सांगितला होता केंद्र सरकारला, की आम्हाला आमचे महत्त्वाचे जे काही पर्यटनाच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी महत्त्वाचे मुद्दे आहेत ते आम्हाला हँडल करू द्या. तुम्ही जास्त त्याच्याकडे लक्ष देऊ नका, कारण की तिथं पर्यटक येऊन त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रॉब्लेम क्रिएट करतात. दुसरी गोष्ट, या पर्यटकांपासून मिळणारा जो काही उत्पन्नाचा वाटा आहे, हे उत्पन्न मॅक्सिमम तिथल्या स्थानिक लोकांना मिळालं पाहिजे. ओके, काय होते, स्थानिक लोक. पण प्रॉब्लेम काय होते, स्थानिक लोकांना मिळता मोठ्या प्रमाणात जम्मू काश्मीर किंवा दिल्ली या साईडचे जे काही एजंट आहेत, ह्या एजंटला त्या ठिकाणी मिळते. तर एजंटला जास्त मिळत असल्यामुळे प्रॉब्लेम होते की स्थानिक लोकांचं त्या ठिकाणी खूप नुकसान होते. त्या ठिकाणी असलेली भाषा, परंपरा, संस्कृती यांच्यावरती सुद्धा मोठ्या प्रमाणात इम्पॅक्ट होतो. ते त्यांना कव्हर करणं गरजेचं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या पर्यटनाचाच मुद्दा नाही, की त्या ठिकाणी त्यासोबत अनुदान नावाचा आणखी एक मुद्दा आहे, की लडाखला मिळणारं जे अनुदान आहे ते खूप कमी. याच्यापेक्षा जर 6 शेड्यूलमध्ये जर ते आलं तर 6 शेड्यूलमध्ये आल्यानंतर डेफिनेटली या प्रदेशाला केंद्र सरकारकडनं आणखी जास्त मोठ्या प्रमाणात अनुदान मिळेल. आणि केंद्र सरकार म्हणजेच वित्त आयोग, जे की वित्त आयोग ऑब्व्हियसली तुम्हाला आर्टिकल 280 मध्ये या सगळ्या गोष्टींची तरतूद तुम्हाला पुढे सांगितलेलीच आहे. तर या सगळ्या गोष्टींचा फायदा आहे. सो आर्टिकल 244 मध्ये जे काही शेड्यूल्ड ट्रायबल एरिया आहेत, या शेड्यूल्ड ट्राइब एरियल ऍडमिनिस्ट्रेटिव्ह काउन्सिल, म्हणजे आपण त्याला म्हणून ऑटोनॉमस डिस्ट्रिक्ट काउन्सिल म्हणतात. ठीक आहे, ADC लक्षात ठेवा, ऑटोनॉमस डिस्ट्रिक्ट काउन्सिल. या ऑटोनॉमस डिस्ट्रिक्ट काउन्सिलमध्ये जर या म्हणजे ऑटोनॉमिक डिस्ट्रिक्ट काउन्सिल जर ह्या लडाखच्या प्रदेशात सुरू झाल्या तर काय होईल, तर ह्याचा फायदा असा होईल की लडाखच्या प्रदेशामध्ये त्या डिस्ट्रिक्टच्या लेवलवरती जो काही ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऍक्टिव्हिटी करायचा आहे, जो काही आकृतीबंध बांधायचा आहे, तो आकृतीबंध त्या ठिकाणचा कोण बांधेल, तर त्या ठिकाणची ही ऍडमिनिस्ट्रेटिव्ह डिस्ट्रिक्ट काउन्सिल बांधेल पोरांनो. ठीक आहे, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह डिस्ट्रिक्ट काउन्सिल बांधेल. आणि ही डिस्ट्रिक्ट काउन्सिल एवढी इम्पॉर्टंट असते, लिटरली या प्रदेशामध्ये जर ही ऍडमिनिस्ट्रेटिव्ह डिस्ट्रिक्ट काउन्सिल जर झाली तर या प्रदेशामध्ये, ठीक आहे, या प्रदेशामध्ये राज्यघटना किंवा संसदेचे कायदे लगेच किंवा डायरेक्ट लागू होत नाही. लक्षात ठेवा, या ठिकाणी ते लगेच किंवा डायरेक्ट लागू होत नाहीत. लगेच लागूच होत नाही ना ते. ठीक आहे, लागूच होत नाही. ठीक आहे, लागूच होत नाही. दुसरी गोष्ट, त्या ठिकाणी असलेले जे काही डिस्ट्रिक्ट काउन्सिल आहेत त्याचा आखणी आणि इतर सर्व गोष्टी करण्याचा जो अधिकार आहे तो राज्यपालाला दिलेला आहे, तो राष्ट्रपतीला वगैरे दिलेला नाही. आता ऑब्व्हियसली या ठिकाणी कोण आहे, राज्यपाल, नायब राज्यपाल. इथं राज्यपाल हा नाहीच आहे, नायब राज्यपाल. ठीक आहे, जर ही अशी ऑटोनॉमिक डिस्ट्रिक्ट काउन्सिल जर आली तर या ऑटोनॉमिक डिस्ट्रिक्ट काउन्सिलमध्ये किती सदस्य असतात, तो पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. तो त्यामध्ये 30 सदस्य असतात. ठीक आहे, 30 सदस्य. आता हे असं आहे का कुठं, तर हे असं आहेत ऑलरेडी 4 राज्यांमध्ये, आपल्या भारतामध्ये 4 राज्यांमध्ये ऑटोनॉमस डिस्ट्रिक्ट काउन्सिल दिलेले आहेत. 30 सदस्य असतात अशा डिस्ट्रिक्टमध्ये. ठीक आहे, आणि या 30 सदस्यांपैकी 4 सदस्य जे आहेत, 4 सदस्य आहेत सध्या, 4 सदस्य, आणि बाकीचे जे काही 26 सदस्य आहेत असे त्यांचे डिवायडेशन होतं. तर 26 सदस्य त्या ठिकाणाहून लोकशाही पद्धतीने निवडून येतात. लोकशाही पद्धतीने त्या ठिकाणी त्यांची निवड होते. तर 4 सदस्य जे आहेत, हे 4 सदस्य त्या ठिकाणी राज्यपालाद्वारे त्या ठिकाणी नामनिर्देशित केले जातात. विशेष म्हणजे या सगळ्या डिस्ट्रिक्ट काउन्सिलच्याच हातात सगळा कारभार असतो. विशेष म्हणजे या प्रदेशामध्ये न्यायालय सुद्धा हे डिस्ट्रिक्ट काउन्सिल स्थापन करू शकतात. आणि वांगचुक यांचं हेच म्हणणं आहे की जर आम्हाला तुम्ही 6 शेड्यूलमध्ये स्थान दिलं तर डेफिनेटली आम्ही लडाखसाठी खूप चांगल्या पद्धतीची सिस्टीम, चांगल्या पद्धतीचं व्यवस्थापन आणि चांगल्या पद्धतीचा एक न्याय व्यवस्थापन आमच्या परंपरेच्या आधारावरती, आमच्या रूढीवादी आधारावरती आणि नवीन सायंटिफिक पद्धतीने आम्ही त्या ठिकाणी लावायचा प्रयत्न करू. कारण की ते विचार एकदम प्राचीन किंवा मागासलेले विचार करणारे लोक नाहीत. हे सुशिक्षित लोक आहेत. 1988च्या काळापासून या ठिकाणी त्यांनी शैक्षणिक क्रांती केलेली आहे. अशा माणसाला, लडाखमध्ये काम करणाऱ्या अशा माणसाला इथल्या लोकांनी काय केलं, केंद्र सरकारच्या एका NSA, ठीक आहे, नॅशनल सिक्युरिटी ऍक्ट मधल्या आर्टिकल 13 द्वारे या माणसाला काय केलं, देशाच्या विरोधात ऍक्टिव्हिटी करतोय, या सगळ्या गोष्टींचा ठपका ठेवत यांना सुरुवातीला हाऊस अरेस्ट केलं आणि त्याच्यानंतर मधल्या काळात
ओके, मधल्या काळात एक थोडासा इश्यू यांच्याकडे झाला होता, साधारणतः 2024च्या काळामध्ये. ठीक आहे, तर 2024 मध्ये यांनी ओके 2024 मध्ये 30 सप्टेंबर 2024च्या काळामध्ये त्यांनी चलो दिल्ली एक काय केली होती, घोषणा केली होती. ओके, यांनी काय केली होती, चलो दिल्ली. कारण की दिल्लीला गेल्याशिवाय होणार नाही ना, तर चलो दिल्ली ही त्यांनी एक पथयात्रा ओके काय केली होती, तर त्यांनी एक पदयात्रा सुरू केली होती, पदयात्रा किंवा पथयात्रा. तर याच्यामध्ये ओके लडाख पासून तर दिल्लीपर्यंत ते आले होते. तर दिल्लीमध्ये त्यांना अटक झाली. अटक झाल्यानंतर त्यांना सोडून दिलं. ही अटक 2024ला झाली. परंतु त्यानंतर पुन्हा यांनी लडाखमध्ये खारदुंगला पास, बऱ्याचशा लोकांनी ऐकलं असेल खारदुंगला खिंड, या खारदुंगला खिंडीजवळ त्यांनी उपोषण त्यांनी केलं होतं. खारदुंगला खिंडीजवळ म्हणजे एका महत्वाच्या व्यक्तीला आपल्या प्रदेशाचा एक ऑटोनॉमस दर्जा लवकरात लवकर द्यावा किंवा आपल्या प्रदेशामध्ये लोकशाही यावी, या लोकशाही येण्यासाठी त्या व्यक्तीला उपोषणाला बसावं लागलं. अगदी आमरण उपोषण केलं. त्या आमरण उपोषणामध्ये ठीक आहे, त्या आमरण उपोषणामध्ये उलट त्या ठिकाणी बीजेपी लीड असलेले जे काही नेते होते त्या नेत्यांनी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात काय केला, डिस्टर्बन्स क्रिएट केला. मग डिस्टर्बन्स क्रिएट केल्यामुळे काय झालं की यांचे जे काही अनुयायी होते, त्यांना फॉलोअर्स करणारे जे लोक होते, ह्या लोकांनी काय केलं, त्या लडाखच्या प्रदेशामध्ये असलेल्या बीजेपीचे कार्यालय जाळले वगैरे होते आणि याच्यातूनच त्या ठिकाणी फायरिंग झाली. त्याच्यात 4 ते 5 जणांचा मृत्यू झाला. ओके, जवळपास 200 पेक्षा जास्त लोक त्या ठिकाणी अटक झाले. आणि या सगळ्या गोष्टींमुळे हा व्यक्ती जनतेच्या म्हणजे आपल्या सरकारच्या विरोधात काय करतोय, लोकांना भडकवतोय. म्हणून यांना लवकरात लवकर ठीक आहे राष्ट्रीय सुरक्षा कायद्याच्या अंतर्गत लवकरात लवकर अटक करा, म्हणजे डिटेन करा असं सांगितलं होतं. तर यांना नंतर डिटेन करण्यात आलं. आता साधारणतः NSA नॅशनल सिक्युरिटी ऍक्ट आर्टिकल 13च्या अंतर्गत डिटेन्शनचा जो पिरियड असतो बघा, तर या ठिकाणी यांना कसं डिटेन केलेलं आहे, त्यांनी कुठला अपराध वगैरे केला नाहीये, राईट. अपराध करण्याच्या तयारीत होते असं यांच्यावरती ठपका ठेवला. अपराध करण्याच्या तयारीत होते म्हणजे यांना आपण पूर्णपणे म्हणजे शिक्षेसाठी किंवा गुन्ह्यासाठी अटक केली नव्हती, तर यांनी गुन्हा करू नये म्हणून अटक केली होती. ठीक आहे, यांना काय केलं होतं, फक्त डिटेन केलं होतं, स्थानबद्ध केलं होतं. तर हे जे स्थानबद्धतेचं आहे तर तिथं लक्षात ठेवा स्थानबद्धता. तर ज्यावेळेस स्थानबद्धता हा गोष्ट येते त्यावेळेस आपल्या भारतीय राज्यघटनेचा आर्टिकल 22 सुद्धा ऍक्टिव्ह होतो. तर आर्टिकल 22 मध्ये ओके आर्टिकल 22 मध्ये सांगितलेलं आहे की जी स्थानबद्धता आहे ही स्थानबद्धता 2 महिन्यांची असावी. आता तुम्ही म्हणाल सर 3 महिने, तर 2 महिन्यांची तरतूद 44व्या अमेंडमेंट ऍक्ट 1978 द्वारे केलेली आहे. पण जुनीच सुरू आहे, जुनीच लागू होते. तर जुनी किती सुरू आहे, 3 महिन्यांची. आणि जर असं वाटलं की हा 3 महिन्याच्या पेक्षा जास्त काळ आपल्याला वाढवायचा असेल तर 3 महिन्यापेक्षा जास्तीत जास्त काळ जो आपला आहे तो जास्तीत जास्त काळ हा 6 महिन्याचा आहे. पण ज्यावेळेस आपण नॅशनल लेवलच्या गोष्टी करतो म्हणजे सॉरी NSAच्या गोष्टी करतो, आता ही झाली राज्यघटनेची तरतूद. पण ज्यावेळेस आपण NSA ची गोष्ट करतो, नॅशनल सिक्युरिटी ऍक्ट, ठीक आहे, याचा आर्टिकल 13 काय म्हणतंय, त्याचं 13 हे आर्टिकल म्हणतंय की स्थानबद्धतेचा कार्यकाळ 12 महिन्याचा आहे. तर साधारणतः सप्टेंबरच्या काळामध्ये ठीक आहे, सप्टेंबरमध्ये यांना अटक केली गेली होती आणि आता 17 मार्चला त्यांच्यावर पेशी होती. पण 17 मार्चच्या आधीच सरकारनं 14 मार्चला यांच्यावरती सगळ्या काही लिटिगेशन्स आहेत त्या सगळ्या खारिज केल्या आणि यांना मुक्त केलं. ओके, यांना काय केलं, मुक्त केलं. तर लक्षात ठेवा स्थानबद्धतेचा जो कार्यकाळ आहे NSAच्या अंतर्गत तो आहे 12 महिन्याचा. ऑलरेडी 6 महिने यांनी अर्धा काळ त्यांनी स्थानबद्धतेत काढला होता. त्यामुळे हे व्यक्तिमत्व खूप इम्पॉर्टंट आहे. आता या व्यक्तिमत्वाबद्दल पण थोडंसं समजून घ्या. हे जे आहेत यांचं नाव आहे सोनम वांगचुक. सोनम वांगचुक हे एक अभियंता ठीक आहे आणि शिक्षण सुधारक म्हणून प्रसिद्ध आहे. एक अभियंता आणि शिक्षण सुधारक. लक्षात ठेवा, अभियंता आणि शिक्षण सुधारक. तर यांना 2020 मध्ये लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार आहे. 2020 मध्ये लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार टिळक पुरस्काराने सन्मानित आहे. त्यानंतर 2018 मध्ये त्यांना रॅमन मॅगसेसेचा पुरस्कार मिळालेला आहे. 2026 मध्ये रॉलेक्स अवॉर्ड फॉर इंटरनॅशनल यांनी त्यांना सन्मानित केलेले आहे. म्हणजे असंही नाही, विचार करा ना, या माणसाला आपण देशद्रोही जाहीर करतोय आणि ऑलरेडी यांच्या नावावरती जागतिक पातळीवरती यांना समाजकार्यासाठी त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी पुरस्कार दिले जातात. रॅमन मॅगसेसे सारखा पुरस्कार यांना मिळतोय. ओके, 1988 मध्ये या व्यक्तिमत्वाने काय केले, एज्युकेशनल अँड कल्चरल मुवमेंट ऑफ लडाख नावाची एक मोठी मुवमेंट तयार केली
आणि ज्या लोकांना शाळेतनं काढलेलं आहे किंवा ज्यांनी शाळा सोडलेली आहे, अशा शाळा सोडलेल्या विद्यार्थ्यांनी किंवा शाळेतून काढलेल्या विद्यार्थ्यांना एकत्र करत त्यांनी ही एक संस्था बनवली 1988 ला. आणि त्या संस्थेतील विद्यार्थ्यांना त्या संस्थेतील विद्यार्थ्यांना त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने एक डेव्हलपमेंट केली. इव्हन 3 इडियट्स नावाचा तुम्ही पिक्चर बघितला असेल, त्यामध्ये फुनसुक वांगडू जे आमिर खानने जे कॅरेक्टर केलं होतं, ते कॅरेक्टर यांच्याच वरनं प्रेरित होतं. ठीक आहे. त्यांनी नवीन नवीन शोध लावले, नवीन नवीन पेटंट्स क्रिएट केले. इव्हन त्यांनी आता हा व्यक्ती या व्यक्तीनं आर्मीवाल्यांसाठी, आता तुम्हाला माहिती आहे की आर्मी -40 डिग्री सेल्सिअस मध्ये आर्मीचे जवान हे आपल्या देशाची सीमा सांभाळतायत, त्या सीमेचं संरक्षण करतायत. अशा ठिकाणी त्यांनी मिलिटरीसाठी, ज्यामध्ये आरामशीर 10 लोक झोपू शकतात, अशा मिलिटरीच्या लोकांसाठी खास सौर ऊर्जेवर चालणारा एक टेंट बनवला होता. त्यामध्ये ना थंडी लागत होती ना काय, एकदम छान पद्धतीने त्या ठिकाणी हे लोक आतमध्ये बसून आरामशीर 10 जण निवांत काम करू शकत होते किंवा झोपू शकत. असं टेंट त्यांनी तयार केलेले आहेत. इव्हन लडाखमध्ये तुम्ही याच्या आधी जर पश्चिमी विक्षोभ नावाचं जर माझं लेक्चर बघितलं नसेल तर ते बघून घ्या. लडाखमध्ये बऱ्याचदा काय होतं की मान्सूनची विविधता किंवा मान्सूनची म्हणण्यापेक्षा हवामानामध्ये खूप मोठ्या प्रमाणात बदल त्या ठिकाणी होतो. आणि सगळ्यात पहिला हवामानातला जर बदल जर पुढे होत असेल तर सगळ्यात मोठा फटका लडाखलाच पहिले बसतो. कारण की लडाखमध्ये हिवाळ्यामध्ये बर्फ पडतो आणि हिवाळ्यामध्ये ज्यावेळेस बर्फ पडतो, ठीक आहे, तर त्या लडाखचा तो जो बर्फ आहे, तो बर्फ नंतर उन्हाळ्यामध्ये वितळतो. वितळल्यामुळे काय होतं, त्या ठिकाणी पाणी त्या लडाखी लोकांना मिळतं. पण कधी कधी काय होतं, हिवाळ्यामध्ये बर्फच पडत नाही. हिवाळ्यामध्ये जर बर्फ पडत नाही तर त्या ठिकाणी बर्फाचा तुटवडा निर्माण होतो. त्याच्यामुळे लडाखी लोकांना दऱ्याखोऱ्यांमध्ये जे ते छोटी मोठी शेती करतात, त्या शेतीला जास्त पाणी काय भेटत नाही. मग अशा वेळेस त्यांनी या ठिकाणी आईस तुफा नावाचा एक आर्टिफिशियल ग्लेशियर करण्याची एक भारी सिस्टीम त्यांनी सुरू केली होती, ज्याद्वारे हा आर्टिफिशियल ग्लेशियर तयार केल्यानं त्या प्रदेशामध्ये उन्हाळ्यामध्ये हा ज्यावेळेस ग्लेशियर वितळतो त्यावेळेस डेफिनेटली त्याचं पाणी तिथल्या लोकांना मिळेल. तर अशा प्रकारचे व्यक्तिमत्व, अशा प्रकारचं जे व्यक्तिमत्व आहे ते लडाखमध्ये खूप ऍक्टिव्हेट आणि लडाखसाठी खूप झगडते. आणि अशा व्यक्तिमत्वाला त्रास देणं किंवा विनाकारण त्याला 6 महिने डिटेन करणं हे केंद्र सरकारचं थोडंसं धोरण हे या ठिकाणी थोडंसं चुकते. म्हणजे आधी धरायचं, आधी ठेवायचं, नंतर परत सोडून द्यायचं, हे काही या ठिकाणी थोडंसं समजण्याच्या बाहेरचं होतं. पण या गोष्टीमुळे आपल्याला या ठिकाणी एक महत्वाचं सोमंग वांगचुक नावाचं एक व्यक्तिमत्व या ठिकाणी समजायला मिळालं. त्याचबरोबर 6 शेड्यूल, आता महत्वाचा शेवटचा जो मुद्दा आहे की 6 शेड्यूल, आता 6 शेड्यूलसाठी यांचं म्हणणं आहे, तर मग हे 6 शेड्यूल आपल्या भारतामध्ये कुठे कुठे लागू आहेत बाबांनो? ठीक आहे, अशा 6 शेड्यूल आपल्या भारतामध्ये त्या ठिकाणी आसाम, त्यानंतर मेघालय, ठीक आहे, त्यानंतर त्रिपुरा आणि मिझोरम अशा प्रदेशांमध्ये हे लागू आहेत. ठीक आहे, तर आसामचा जो काही प्रदेश आहे, ठीक आहे, आसामचा प्रदेश लक्षात येते सगळ्यांना? तर आसामचा जो प्रदेश आहे त्याच्यामध्ये उत्तर कचार पर्वतीय जिल्हा, कार्बी आंगलाँग जिल्हा आणि बोडोलँड जिल्हा असे 3 जिल्हे आसाममध्ये आहेत. ठीक आहे, किती जिल्हे? तर 3 जिल्हे. मेघालयमध्ये सगळ्यांना माहितीच असेल, खासी, गारो आणि जैंतिया किंवा गारो, खासी, जैंतिया असे 3 जिल्हे. त्यानंतर त्रिपुरामध्ये हिल एरिया, त्रिपुराचा हिली एरिया, ठीक आहे, एकच जिल्हा आहे त्रिपुरा आदिवासी हिल प्रदेश. आणि मिझोरममध्ये चकमा, मारा आणि लाई. ठीक आहे, मिझोरममध्ये चकमा, मारा आणि लाई हे महत्वाचे जिल्हे, म्हणजे हे 3 जिल्हे. तो 3 जिल्हे, हे 3 जिल्हे, हे 3 जिल्हे आणि हा एक जिल्हा, असे 10 जिल्हे, ऑलरेडी 10 जिल्हे आपल्या भारतामध्ये एक ऑटोनॉमस, ठीक आहे, एक ऑटोनॉमस डिस्ट्रिक्ट काउन्सिल असलेले जिल्हे आहेत. आणि या 6 शेड्यूल मध्ये आम्हाला सुद्धा सहभागी करा असा एक साधी सिंपल मागणी सोमन वांगचुक यांची आहे. तर यांचा हा लढा, मला नाही वाटत की हा लढा थांबवतील ते, किंवा एक शांततामय मार्गाने हा लढा ते चालू ठेवतील. आय होप सो. पुढे बघूया नक्की ह्याच्यावरती काय गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्शन घेते. पण आपल्यासाठी आपल्या दृष्टिकोनातून महत्वाचे आपल्याला काही इव्हेंट्स या ठिकाणी मी मला तुमच्या समोर सादर केलेले आहेत. चलो, तर जर हे लेक्चर आवडलं तर नक्कीच लाईक करा, हाईप करा आणि आपल्या मित्रांपर्यंत नक्की हे पोहोचवा. थँक्यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र.